MPSCच्या नव्या परीक्षा पद्धतीबद्दल राज्यभरामध्ये आंदोलनं होत आहेत. संभाजीनगर, लातूर, नवी मुंबई आता जवळपास एक आठवडा होईल. सरकारला अजूनही या आक्रोशाची दखल घ्यावीशी वाटलेली नाही आहे. सुरुवातीला मलाही हा प्रश्न पडलेला होता की जर ऑफलाईनऐवजी ऑनलाईनकडं MPSC जाते आहे, तर त्याला विद्यार्थ्यांचा एवढा विरोध असण्याचं कारण काय? पण मुद्दा केवळ ऑनलाईनचा नाही आहे आणि हा प्रश्न इतका सहज, सोपा, वरवरचा पण नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्याच्या ऐवजी ती परीक्षा आपल्यासाठी समान हक्क आणि समान न्याय देणारी असावी असं वाटतं, त्याच्यासाठी भांडावं लागतं, रस्त्यावर उतरावं लागतं, तेव्हा प्रश्न केवळ एज्युकेशन सिस्टीमचा नाही आहे, तर तो गव्हर्नन्सचा देखील आहे. आपल्या एज्युकेशन सिस्टीमची क्रेडिबिलिटी किती संपलेली आहे, हे या सगळ्या आंदोलनावरून दिसतं. मेरिटऐवजी टेक्निकल फेल्युअर्स, पेपर फुटी आणि सगळा प्रशासकीय गोंधळ हा मेरिटवरती हावी होत चाललेला आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना आपण एवढे कष्ट करून, परीक्षेची एवढी तयारी करून, आपल्या तयारीनुसार आपल्याला संधी मिळेलच याची खात्री वाटत नाही आहे. एक प्रकारे सिस्टीमवरनं जो त्यांचा विश्वास उडालेला आहे, त्याचं हे निदर्शक आहे. सगळीकडे राज्यभरामध्ये जवळपास सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आता MPSCचं हे आंदोलन पोहोचतं आहे आणि मुळात या सगळ्याबद्दल जे सर्क्युलर आयोगानं काढलेलं होतं, त्याच्यामध्ये 26 जूनला हे सर्क्युलर निघालं आणि दावा करण्यात आला की आता याच्या पुढच्या परीक्षा ज्या आहेत त्या CBT पद्धतीनं, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीनं घेतल्या जातील. आता याच्याबद्दलचे आक्षेप नेमके काय आहेत, MPSC विद्यार्थ्यांना काय सांगतंय आणि हे जे सगळे आंदोलक विद्यार्थी आहेत त्यांच्या याच्याबद्दलच्या शंका काय आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण सुरुवातीलाच एकीकडे पेपर फुटीचा घोळ संपूर्ण देशभरामध्ये चालू आहे. नीट झाली, त्याच्यानंतर CBSEच्या मार्किंग सिस्टीमबद्दलचा घोळ आणि आता इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSCबद्दल परीक्षा पद्धती, म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे की एक सलग अशा पद्धतीचं धोरण आपल्या सगळ्याच एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि परीक्षा पद्धतीमध्ये नाही आहे. MPSC आत्ता कुठं काही बदल जे आहेत ते सकारात्मक पद्धतीनं करते आहे. नाहीतर MPSCचे निकाल वेळेवर लागत नाहीत, परीक्षा वेळेवर होत नाही आहेत, परीक्षा पद्धतीमध्ये सातत्यानं होणारे बदल, यावर्षी अशा पद्धतीनं, पुढच्या वर्षी तशा पद्धतीनं, याच्यामुळं जो विद्यार्थ्यांचा मानसिक छळ झालेला आहे, तो छळ हे सगळे धोरणकर्ते करत आलेले आहेत आणि म्हणून अशा कुठल्या बदलाला पटकन विद्यार्थीसुद्धा तयार होत नाहीत स्वीकारायला आणि तुम्ही कितीही चांगल्या उद्देशानं हे करायला गेलात तरी आधी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करणं हे आयोगाचं काम आहे आणि ते कमी करण्यामध्ये आयोग कमी पडतोय, याला स्वतः आयोग जबाबदार आहे. आता काय काय मुद्दे आहेत? एकतर जून 2026ला हे नोटिफिकेशन निघालं आणि तेव्हा असं सांगण्यात आलं की बऱ्याच राज्यामध्ये अशा पद्धतीनं आता परीक्षा पद्धतीचे बदल झालेले आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाते. पण विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे, सगळ्यात महत्त्वाची परीक्षा ह्या देशातली UPSCची परीक्षा आहे आणि अजूनही NDA असेल, CDS असेल, यासारख्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईन OMR पद्धतीनंच होतात. सोबतच उत्तर प्रदेश, बिहार, केरळ या ठिकाणीसुद्धा अजूनही ऑफलाईन पद्धतीनंच या सगळ्या परीक्षा होत आहेत. त्यामुळं राजस्थान असेल किंवा इतर काही छोट्या शहरांमध्ये जरी हे बदल झालेले असले तरी हा बदल जो आहे तो देशपातळीवर सगळीकडे झालेला आहे असंही नाही आहे. सोबतच MPSC अशा पद्धतीनं ऑनलाईन म्हणजे CBT पद्धतीनं जी परीक्षा घेण्याचं म्हणतं आहे, त्याच्यासाठी कारणं काय देतं आहे की ऑफलाईन पद्धती घेण्यासाठी आम्हाला सगळ्या राज्यभरातल्या शाळा, कॉलेजांची यंत्रणा वापरावी लागते, परीक्षा केंद्र आम्हाला कमी पडतील. पण याच्याबद्दल विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये हजारो शाळा आणि महाविद्यालय उपलब्ध आहेत. UPSC जर लाखो उमेदवारांची OMR परीक्षा घेऊ शकतं, तर मग MPSCला ते का अवघड आहे? सोबतच हे लक्षात घ्या की केवळ ऑनलाईन झाल्यामुळं सगळी पारदर्शकता येणार आहे का? असंही नाही, कारण याच्या आधीची उदाहरणं आहेत आपल्याकडं. महापरीक्षा, TCS, IBPS या सगळ्या भरती परीक्षांमध्ये वाद झालेले आहेत. ती परीक्षा ऑनलाईन असूनसुद्धा MPSCचा एक दावा असा पण आहे की ऑनलाईन परीक्षा जर आम्ही घेतली तर आम्हाला निकाल लवकर लावता येतील.
पण असं सुद्धा नाही आहे. म्हणजे ऑफलाईन असली तरीसुद्धा तुम्हाला निकाल हा तातडीनं लावता येऊ शकतो. 22 दिवसामध्ये MPSC 2025च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जर लावू शकते, तर ठरवल्यानंतर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं निकाल लावू शकता. आणि जे तुम्ही सांगताय की इतर राज्य CBT वापरतात, तर सगळ्या राज्यांमध्ये नाही आहे. अनेक राज्यांमध्ये अजूनही ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा जी आहे ती घेतली जाते. आणि एक यादीच आहे आपल्याकडं. 2014 पासून ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या गेलेल्या परीक्षांमध्ये सुद्धा घोटाळे थांबलेले नाही आहेत. आणि लांबलचक यादी आहे. त्यातली मोजकी नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. व्यापम याच्यामध्ये हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा सगळा खेळ जो आहे तो या परीक्षेमध्ये झाला. 2018-19 आपल्या महारा परीक्षा पोर्टलमध्ये सुद्धा पेपरफुटी झालेली होती, परीक्षा रद्द करण्याची वेळ आलेली होती आणि त्यामुळं अनेक ठिकाणी भरती प्रभावित झाली. सोबतच SSC सिलेक्शन पोस्टमध्ये सुद्धा सर्व्हर आन्सर कीचे वाद झाले, उमेदवारांचं आंदोलन झालं आणि नॉर्मलायझेशनबद्दलचे वादसुद्धा 2023च्या SSC परीक्षेमध्ये झाले. UGC नेट परीक्षा ही पेपर लीक झालेली होती आणि नीट UG जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नेटवर्कचा इश्यू आलेला होता, पेपरफुटीचे विषय झालेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची जी पद्धत आहे की नॉर्मलायझेशन जे होणार, लक्षात घ्या की ज्यावेळी ऑनलाईन परीक्षा होत असते त्यावेळी एकच पेपर सगळ्यांना दिला जात नाही, कारण एकावेळी सगळीकडे ही परीक्षा घेतली जाऊ शकत नाही. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा घेतली जाते शिफ्टमध्ये आणि प्रत्येक शिफ्टचा पेपर जो आहे तो वेगळा असतो. त्यामुळं प्रत्येक पेपरची काठिण्य पातळी वेगळी आणि त्यामुळं नॉर्मलायझेशन म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये मिळालेले गुण, एक पेपर एका विद्यार्थ्यानं सोडवला आहे, दुसरा पेपर दुसऱ्या विद्यार्थ्यानं, तर त्यांच्या मार्कांना कसं कुठल्या लेवलनं पकडायचं याच्यासाठीची जी पद्धत आहे त्याच्याबद्दलसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत. कारण बाकीच्या परीक्षांमध्ये केवळ कोर्सला तुम्हाला ॲडमिशन मिळतं, इथं विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा फैसला होणार आहे. एक चुकी झाली की त्यांच्या भविष्यातल्या सगळ्या संधी ते गमावणार आहेत आणि अनेकांसाठी तो फार मोठा सेटबॅक असतो. पुन्हा परीक्षा करण्याची मुभा जी आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याची बॅकग्राऊंड त्याला देत नसते आणि म्हणून इथलं नॉर्मलायझेशन जे आहे ते जास्त विद्यार्थ्यांच्यासाठी घातक आहे जर ते नीट झालेलं नाही आहे तर. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना हे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांची प्रमुख भीती जी आहे ती ही आहे की शिफ्ट वाईज प्रश्नपत्रिका ज्या आहेत वेगवेगळ्या असलेल्या त्या समान अवघड नसतात. नॉर्मलायझेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे पारदर्शक नसते आणि ज्या खाजगी परीक्षा केंद्रांच्यावरती ही परीक्षा पार पडणार आहे त्यांच्यावरचं विद्यार्थ्यांचं अवलंबित्व जे आहे ते वाढणार. सॉफ्टवेअर हॅकिंग आणि रिमोट ॲक्सेसचा धोका आहेच. याच्या आधीचे अनेक घोटाळे झालेले आहेत. सोबतच प्रॉक्झी कॅन्डिडेट बसवले जाऊ शकतील का, बायोमेट्रिकचा वाद होऊ शकतो, त्याच्यामध्ये सुद्धा फ्रॉड होऊ शकतात, जे आपल्याकडं अनेक परीक्षा पद्धतींमध्ये झालेले आहेत. अनेक ठिकाणी सर्व्हर क्रॅश होतात. आपण रोज उठून बातम्या बघतोय, ऑनलाईन परीक्षामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे घोळ होतात आणि रिस्पॉन्स शीटमध्ये सुद्धा बदल झाल्याच्या तक्रारी याच्या आधी आलेल्या आहेत. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्याच्या ऐवजी न्यायालयीन खटल्यांमध्ये जास्त लक्ष द्यावं लागेल, ही सगळ्यांची एक प्रमुख भीती याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं आदर्श म्हणून बघण्यासाठी केंद्र पातळीवरची UPSC आहे. UPSC जो पॅटर्न राबवते तोच तुम्ही विद्यार्थ्यांना इतर राज्यामध्ये सुद्धा द्या ना. जर UPSC अजूनही NDA CDS सारख्या मोठ्या परीक्षा OMR पद्धतीनं घेते आणि अनेक इतर राज्यामध्ये सुद्धा जर हा पेपर जो आहे तो अशाच पद्धतीनं होतो तर इथं का नाही. आणि MPSCच्या इतिहासामध्ये त्यांनी ज्यावेळी अशा पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेतलेल्या आहेत तेव्हा पेपर फुटीची प्रकरणं घटना ज्या आहेत त्या फार कमी झालेल्या आहेत, हे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी ही आंदोलनं जी आहेत ती राज्यभरामध्ये होत आहेत. लातूरमधलं आंदोलन किती मोठं आहे हे तुम्ही दृश्यांमध्ये बघताय. नवी मुंबईमध्ये आंदोलन झाले, इतर ठिकाणी हे आंदोलन होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही देश हा स्वतः नॉलेज इकॉनॉमी होण्याचं स्वप्न बघू शकत नाही ज्यावेळी त्या देशातले विद्यार्थी हे एका फेअर एक्झामिनेशन प्रोसेससाठी रस्त्यावरती येत आहेत आणि त्यांना ही लढाई जी आहे ती
लढावी लागते. कारण ही परीक्षा पद्धती जी आहे ती केवळ या विद्यार्थ्यांचे मार्क ठरवत नाही, ती त्यांच्या सगळ्या जीवनातल्या आशा, संधी, भविष्य याचा फैसला करणारी असते. आणि म्हणून एव्हरी फेल्ड एक्झामिनेशन सिस्टीम स्टील्स मोर दॅन मार्क्स, इट स्टील्स होप, ट्रस्ट अँड इयर्स ऑफ ॲन एंटायर जनरेशन. म्हणून MPSCच्या विद्यार्थ्यांच्या या सगळ्या आंदोलनाकडं फार तातडीनं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मलाही सुरुवातीला वाटलं होतं, कारण नीटच्या पेपरफुटीमध्ये सुद्धा जी समिती नेमण्यात आलेली होती त्यांनी असं म्हटलेलं होतं की ऑफलाईनऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्या. पण प्रत्येक वेळी ऑनलाईन म्हणजे सगळं सुरळीत असं नसतं आणि तो विश्वास देण्यामध्ये आत्तापर्यंत आधी झालेल्या परीक्षा अपयशी ठरलेल्या आहेत, हा विद्यार्थ्यांचा प्रमुख मुद्दा आहे. आयोगाचा आधीचा पूर्व इतिहास जर नीट असता तर कदाचित या बदलाला सहजपणे स्वीकारलं गेलं असतं, विद्यार्थ्यांनी नसत्या शंका काढल्या नसत्या. पण आता जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सगळं हे प्रश्नांचं काहूर उठलेलं आहे, त्याची पूर्णपणे खात्री या विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंकांची केल्याशिवाय आयोगाला पुढं जाता येणार नाही. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे मला जाता जाता हेच म्हणायचं आहे की केवळ परीक्षा ऑफलाईन असावी की ऑनलाईन हा मुद्दा नाही आहे. रिअल क्वेश्चन हा आहे की विद्यार्थ्यांचा या आयोगावरती विश्वास जो आहे तो आता उरलेला का नाही आहे आणि आयोगाच्या कुठल्याही बदलाला ते पटकन स्वीकारत का नाही आहेत. आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेवरतीच भाष्य करणारं हे चित्र आहे. जे विद्यार्थी ग्रामीण भागातनं येतात आणि एका परीक्षेनं आपलं आयुष्य बदलणार असतं म्हणून त्याची इतकी काटेकोरपणे तयारी करतात, त्यांना रस्त्यावरती येऊन आंदोलन करावं लागतं आहे. त्यामुळं एकतर देशभरामध्ये आपण जे बघतोय वेगवेगळ्या पेपर फुटींचा पॅटर्न, प्रत्येक परीक्षेतले घोळ, हे आता सगळं थांबावं. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनातला विश्वास तयार होत नाही तोपर्यंत तरी या सगळ्या परीक्षा पद्धतीबद्दलचे असे अनाठायी बदल आयोगानं करू नयेत, असंच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. आशा आहे की आयोग लवकरच जागा होईल या विद्यार्थ्यांच्या सगळ्या समस्या ऐकून घेण्यासाठी. धन्यवाद.